धर्म आणि अध्यात्म यात काय फरक आहे? धर्म ही एक व्यापक संकल्पना आहे जी समाज, कर्तव्य आणि नैतिकतेवर आधारित आहे. धर्माचा मूळ अर्थ आहे जीवनाच्या नियमांचे पालन. संस्कृतमध्ये धर्माचा अर्थ धारण करणे किंवा जीवनाच्या गतीला टिकून ठेवणे असा होतो. धर्म जीवनाला शिस्त आणि नियम देतो. अध्यात्म हा वैयक्तिक मार्ग आहे जो व्यक्तीच्या आतल्या सत्याच्या शोधाशी संबंधित आहे. आधी आत्म म्हणजे आत्म्यावर आधारित. अध्यात्म म्हणजे आत्म्याचे सत्य जाणून घेण्याचा आणि परमात्माशी एकरूप होण्याचा मार्ग. जीवनाच्या गूढ गोष्टी समजून घेण्याचा आंतरिक प्रवास. धर्म आणि अध्यात्मातील प्रमुख फरक. धर्म मुख्य उद्देश समाज आणि जीवनाच्या शिस्तीला स्थिर ठेवणे, आत्म्याचे सत्य जाणून घेणे आणि आत्मज्ञान प्राप्त करणे. केंद्रबिंदू बाह्य कृती, पूजा, कर्म, संस्कार. अंतर्मुखता, ध्यान, आत्मनिरीक्षण, ज्ञान. अवलंबन, समाजाच्या रूढी परंपरावर आधारित. वैयक्तिक अनुभव आणि अंतर्गत प्रवासावर आधारित. पालन पद्धती, नियम, विधी आणि परंपरेचे पालन. स्वानुभव आणि वैयक्तिक शांती शोधण्याचा मार्ग. लक्ष, चांगल्या समाजाची निर्मिती, परम सत्याशी, ईश्वराशी आणि आत्म्याशी एकरूप होणे. उदाहरण, कर्तव्य करणे, कुटुंब, समाज, राष्ट्रासाठी. ध्यान, योग, आत्मसाक्षात्कार साधणे. नियमबद्धता, धर्मामध्ये ठराविक नियम असतात. अध्यात्मामध्ये नियम नाहीत, तो स्वतंत्रपूर्ण आहे. व्यापकता, धर्म विविध समाज आणि समूहांशी संबंधित असतो. अध्यात्म सार्वत्रिक आणि वैयक्तिक आहे. धर्म अध्यात्माकडे नेण्याचा प्राथमिक मार्ग ठरू शकतो. धर्म जीवनाला शिस्त देतो आणि अध्यात्माचा पाया तयार करतो. अध्यात्म धर्माच्या बाहेर जाऊन व्यक्तीला खऱ्या सत्याचा शोध घेण्यास मदत करते.